नमस्कार, मी सिद्धार्थ भोसले। आज आपण एक महत्त्वाच्या दिव्यांगाबद्दल माहिती घेणार आहोत, ज्याचे नाव आहे हिमोफिलिया। हिमोफिलिया हा एक अनुवंशिक रक्तविकार आहे। यामध्ये जखम झाल्यानंतर रक्त सहज गोठत नाही, कारण शरीरामध्ये रक्त गोठण्यासाठी आवश्यक असलेले घटक क्लॉटिंग फॅक्टर कमी असतात, ज्यामुळे साधीशी जखमही खूप गंभीर ठरू शकते। हिमोफिलियाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत, हिमोफिलिया ए आणि हिमोफिलिया बी। हिमोफिलिया ए मध्ये 8वा क्लॉटिंग फॅक्टर कमी असतो व हिमोफिलिया बी मध्ये 9वा क्लॉटिंग फॅक्टर कमी असतो। हिमोफिलियाचे लक्षणे: वारंवार होणारे रक्तस्राव, जसे की नाकातून रक्तस्राव होणे, किरकोळ जखमानंतरही रक्तस्राव थांबत नाही, सांधेदुखी आणि सूज, विशेषतः गुडघे, कोपरा व इतर सांधे। उपचार आणि व्यवस्थापन: हिमोफिलियावर कायमस्वरूपी इलाज नाही, पण योग्य उपचार आणि काळजी घेतल्यास हा आजार नियंत्रणात ठेवता येतो। शरीरातील आवश्यक क्लॉटिंग फॅक्टर पुरवून रक्तस्राव थांबवता येतो। रक्तस्राव झाल्यास त्वरित वैद्यकीय उपचार घेणे महत्त्वाचे आहे। योग्य आहार, नियमित व्यायाम आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे। हिमोफिलिया हा एक आजार गंभीर असला तरी योग्य माहिती आणि उपचार पद्धतीमुळे आयुष्य सहज आणि सुखकर बनवता येते। म्हणून याबाबत जागरूक राहा आणि इतरांनाही माहिती द्या। धन्यवाद।